नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 18 ऑगस्ट 2025 आणि मी म्हटलं होतं ना रात्रीच्या 18, 19, 20 तारखेपर्यंत पाऊस चालू आणि हे पाहू शकता नदीचं पाणी वाढायला. आमची ही लेंडी नदी आहे आणि कसुरा नदीला आहे. सकाळी मुद्दाम शेताकडे चक्कर आणली. तर या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देतो. मी म्हटलं होतं ना, ज्या ज्या वर्षी पुरेपूर मान्सून येतो, समजा पुरेपूर पाऊस मान्सूनचं आगमन होतं, त्यावर्षी महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. म्हणून मी ही सुरुवातीला कल्पना दिली होती. तर तुम्ही बघा, यावर्षी पुरेपूरच आगमन झाल्यामुळे यावर्षी खूप पाऊस पडला. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या आज आहे 18 ऑगस्ट 19 आणि 20 दरम्यान आणखीन 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. आज सांगायचं झालं तर आज 18ला तुम्हाला एक सांगू इच्छितो, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कुडा, सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल. आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे, पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल. आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, नाशिककडं खूप पडणार आहे. त्याच्यानंतर नांदेड, हिंगोलीकडे देखील आज म्हणजे आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर 18, 19, 20 आणखीन 3 दिवस पावसाचे येतं, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. आजचा मात्र जरा जोराचा पाऊस पडणार आहे, रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत काय होईल, थोडं एकदा ऊन पडेल आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला, म्हणजे इतका अचानक, इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला. मी पहिल्यापासूनच म्हणलो होतं की वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं, या तापमानामध्ये वाढ व्हायली. तापमान वाढलं की गरमी वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात, लगेच बाष्प खेचले जाते, म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आहे. आणि हे कमी करायचं असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान करा. जोपर्यंत लोक झाडं लावित नाही तोपर्यंत हे अवकाळीचं प्रमाण हे असं कधी कमी होणारच नाही. म्हणून म्हणतो हे झाडामुळेच नुसतं तापमान म्हणजे नसल्यामुळे कमी होईना, हे याला झाडं कारणीभूत नाहीत. तर तुम्हाला एक सांगतो सगळ्यात कारणीभूत काय, तर बरेच जण काय म्हणतात झाडावर घालतात. तर तुम्हाला एक सांगतो, सिमेंटचे रोड झाले, सिमेंटचे घर झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, औद्योगिकीकरण झालं, मोठे मोठे हायवे रोड सुरू झाले. मग हे सुरू झाल्याच्या नंतर काय झालं की जे झाडं होते रोडवरचे, रस्त्यावर, हे सगळे तुटल्या गेल्यामुळं हे तापमान वाढायले, म्हणून म्हणतो. आणि हे तुम्हाला सांगतो सिमेंटचे घर झाल्यामुळे काय होईल की हे घरं तापल्याच्या नंतर उष्णता वाढते. वाहनामध्ये एसी वाढलं की एसी म्हणजे ही गाडीच्या तापमान जवळपास 5 फुटामध्ये ही तापले, म्हणजे शेवटी तापमान वाढायलेत. म्हणून भविष्यामध्ये हे तापमान करण्याकरिता झाडं लावावं लागतील, म्हणून हे माहीत असं म्हणून सांगितलं. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, 21 ऑगस्टपासून 21 ऑगस्ट, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे, पावसाचा जोर ओसरणार आहे, सूर्यदर्शन देखील होणार आहे, पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे. फक्त काय असं आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर 21 तारखेला पाऊस उघडला तर कधी मध्ये काय होतं, ह्या त्या 5-6 दिवसामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काय असतं, पाऊस पडतो, म्हणून हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला एक हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आणखीन जवळपास मी म्हटलं होतं ना की विदर्भामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, तर त्याच्यानंतर खडकपूर्णाचं पाणी सोडावं लागेल. तर खडकपूर्णाचं पाणी सोडलं, खडकपूर्णाचं पाणी येलदरीला येणार होतं, तर येलदरी धरणाचे दरवाजे उघडावे लागतील, तर येलदरीचं काल पाणी सुटलं. त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सिद्धेश्वरमध्ये जाते, म्हणून सिद्धेश्वर धरणाचं देखील पाणी सोडलं. जायकवाडीचं देखील आता काय होणार आहे, समजा उद्याचा पाऊस म्हणजे आज 18चा पाऊस तुम्हाला सांगतो, 18 ऑगस्ट 19, 20 नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, इगतपुरी, मुंबई, म्हणजे ह्या 3 दिवसाचा, जळगाव, पुन्हा चाळीसगाव, यावल, रावेर, म्हणजे सांगायचं झालं तर भुसावळ, हे सगळीकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये. मी म्हटलं होतं ना, थोडे शेतकऱ्यांना फक्त थांबा, तुमची पाण्याची टेबल ह्या 22 तारखेपर्यंत तुमच्या इकडून भरून जातील. तुमच्या जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार झालं, धुळे जिल्हा झालं, 450 ते 500 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडला असं मी सांगितलं होतं. तर मागच्या याच्यात झाला होता 178 मिलीमीटर पाऊस पडला होता, तर आता जवळपास 200-250 झाला असं. तर त्याच्यानंतर हे 150 काय होणार, ह्या 3 दिवसामध्ये त्याची सरासरी भरून जाणार आहे, म्हणून हे लक्षात. आणखीन एक सगळ्यात सोपं सांगतो की यापुढं तुम्हाला सांगतो,
पाऊस मोजायचे यंत्र, बरेच जण काय म्हणतात पाऊस मोजण्याची यंत्र आमच्याकडे नाही. मग कसा पाऊस मोजायचा? एक सगळ्यात सोबत सांगतो, स्वतःहून अभ्यास केलेला आहे. काय करायचं, शेतामध्ये पाऊस पडला आणि समजा पेंडवलता पाऊस पडला की आपण म्हणायचं, काय म्हणायचं, 5 मिलीमीटर पाऊस पडला. किती मिलीमीटर पाऊस पडला? 5 मिलीमीटर. शेतामध्ये चांदण्या साचल्यासारखा पाऊस पडला, 10 ते 15 मिलीमीटर पाऊस पडला. वड्याला तुमच्या गुडघ्या इतकं पाणी आलं की 20 ते 25 मिलीमीटर पाऊस पडला. तुमच्या नदीला समजा कमरा इतकं पाणी आलं की तुम्ही म्हणायचं 50 मिलीमीटर पाऊस पडला. आणि तुमच्या नदीच्या पुलावून पाणी गेलं समजा, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जात नाही पण पुलावून पाणी गेलं की तुम्ही म्हणायचं 120 ते 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे सगळ्यात सोपं कारण लक्षात यायचं. यापुढे तुम्हाला सांगतो, कोणाला विचारायचं नाही, त्या चेंचू पांत्रात देखील मोजायची गरज नाही. मग आपण काय करायचं, शेतकऱ्यांनी ते विम्यासाठी, मग ते विम्यासाठी किती पावसाची नोंद आहे हे कोणी शेतकऱ्याला सांगत नाही. सगळ्यात सोपं लक्षात यायचं, तुमच्या वड्याला गुडघ्या इतकं पाणी आलं की 20 ते 25 मिलीमीटर पाऊस पडला आणि तुमच्या गावच्या वड्याहून किंवा एखाद्या नदीहून बाजूच्या जर चांगला पूर गेला की तुम्ही म्हणायचं 160 ते 180 मिलीमीटर पाऊस झाला. सगळ्यात सोपं हे कारण लक्षात येतं. हे प्रॅक्टिकली स्वतः अभ्यास केलेला आहे. म्हणून म्हणतो, सगळ्यात शेतकऱ्याकडे काही कोणतं ते पाऊस मोजायचं काहीच नाही. म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी हे सांगितलं आहे. आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता तुम्ही काय करा, हे शेतकऱ्याला कोणी सांगत नाही. आता तुमच्या कापसामध्ये पाणी साचलंय, सोयाबीनमध्ये साचलंय, हळदीमध्ये साचलंय, ऊसामध्ये पाणी साचलंय, द्राक्षामध्ये साचलंय. तर तुम्ही बरेच तुम्हाला सांगतो, जे पिकं आहेत बरं का, त्या पिकामध्ये पाणी साचल्याच्यानंतर काय करायचं, 20 तारखेला म्हणजे 21ला पाऊस उघडणार आहे. 21ला पाणी व्हायचं बंद झालं तर तुम्ही काय करा, सुपर फॉस्फेट त्या कापसाच्या शेतात, सोयाबीनच्या शेतात, आपलं त्या शेतात फेका. आणि ते फेकल्याच्या नंतर काय होतं, जमिनीतलं पाणी एकदम आटून जातं, उतार देखील वाढतो. म्हणून हे लक्षात येतं. आणि तुम्ही बघा, पहिल्या यापुढे तुम्हाला काय म्हणत होतो, पाऊस कोणाला विचारत जाऊ नका. तुम्हाला एक सोपं गणित सांगतो, तुम्ही मूग पेरतात बघा, मूग निघतो कम्प्लीट 60 दिवसाला. वाटल्यास मूग पेरल्याच्या नंतर काय करायचं, वहीमध्ये लिहून ठेवायचं. आज आम्ही 10 जूनला मूग पेरणी, आपला समजा आम्ही काय केलंय, 15 जूनला मुगाची पेरणी केली, तर 15 जून ते 15 जुलै 1 महिना, 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2 महिने. आणि लगेच आपण मूग पेरतो ना, तर मूग पेरल्यापासून 60 दिवसाला मूग काढायला येतो. आपण लगेच म्हणायचं 2 दिवसानं पाऊस येणार आहे. म्हणून सगळ्यात सोपं कारण सांगायचं, आपलं पीक काढायला आलं की बिलकुल 2 दिवसानं पाऊस येणार. हे म्हणता गणित कायमचं लक्षात येतं. उडीद निघतो 80 दिवसाला, 82 बघा तुम्ही, निघल्यापासून ते कम्प्लीट काय करा, 80 दिवस काय करा, लिहून ठेवा. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी पेरलं त्या दिवसापासून 80 दिवस कॅलेंडरमध्ये मोजून ठेवा. बघा 82 दिवसाला पाऊस येतोय की नाही. म्हणजे हे अंदाज कोण देतं, म्हणजे तुमचं पीक काढायला आलं की बिलकुल 2 दिवसानं पाऊस येणार. हे गणित म्हणतात कायमचं लक्षात घ्यायचं. मग याच्यात कशी हुलकावणी कशी द्यायची तुम्हाला सांगतो. आपण समजा जो पेरणी करतो बरं का, मग पेरणी केल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं, कम्प्लीट 2-3 दिवसानं पाऊस येतो ना, मग काय करायचं, 1-2 दिवस आपण समजा ठरवलं आज मूग पेरायचं, 2 दिवस थोडं लेट करायचं वाटायचं, लवकर मग उशिरा केल्याच्या नंतर याच्यामधून आपल्याला निसर्गामध्ये मागं पुढं करता येतं. म्हणून हे माहिती. त्याच्यानंतर हे मध्ये एक संकेत दिला. आणि तुम्ही ह्या पाऊस यायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्याला सांगितलं होतं, ज्या ज्या ठिकाणी असं तांबडा आभाळ खूप होईल त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कम्प्लीट 72 घंटात म्हणजे 48 तासात 72 तासात 3 दिवसात पाऊस होतो. आणि तुम्ही बघा, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाहिलं देखील खूप तांबडा आभाळ झालं होतं. म्हणजे निसर्ग तुम्हाला अंदाज देतो. भविष्यात सांगतो, तुम्हाला एक सांगतो, हे मोबाईल, हे रेडिओ, तुम्ही बघा, हे तंत्रज्ञान कालांतरानं कधी बंद होऊ शकतं. मग हे बंद पडल्याच्या नंतर शेतकऱ्याला अंदाज कोण देईल. तर तुम्हाला सांगतो, हे सगळं जरी बंद न पडलं ना, हे निसर्गातलं एक झाड पाऊस सांगतो, एक प्राणी सांगतो. म्हणून हे लक्षात येतं. म्हणून यापुढं जरा निसर्गाची काळजी घ्या, निसर्गावर प्रेम करा, झाडं लावा. झाडं लावल्याच्या नंतर पाऊस रिमझिम पडतो, हे म्हणून माहीत असं सांगितलं. राज्यामध्ये आणखीन 3 दिवस पाऊस आहे. 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 20 ऑगस्ट. पुण्याला देखील खूप पडणार आहे. मुंबईकरांनी सतर्क करायचं, पुणेकरांनी सतर्क करायचं. त्याच्यानंतर पुण्याकडे खूप पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे, त्या खडकवासला धरणाला परत पाणी सोडावं लागणार आहे, कारण की तिकडे देखील खूप पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याचं पाणी कोल्हापूर तिकडे सांगलीकडे जातं, त्याच्यामुळं त्यांनी देखील सतर्क राहायचं. म्हणून हे तुम्हाला सांगतो, मुंबई, पुणे, नाशिक, इगतपुरी, नंदुरबार जिल्हा. आणि हे पाऊस झाल्याच्या नंतर तुमचे जर नातेवाईक गुजरातला असेल तर त्यांना देखील कल्पना द्या, तुमच्या इकडे 20, 21, 22च्या दरम्यान तुमच्या इकडे देखील अतिवृष्टी होणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त पडणार आहे पाऊस. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर
आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये म्हणजे अहमदाबाद गुजरातमधलं अहमदाबाद, मध्य प्रदेशातलं खंडवा, इंदोर, त्याच्यानंतर बेतूल ह्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज ह्या 3 दिवसात लक्षात येतं. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे, कर्नाटकमध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे, तेलंगणात देखील खूप पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर 21 तारखेपासून मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. तसेच ज्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडला, रानं खडून गेलेत, याची काय करायला पाहिजे, तुम्ही काय करायचं, आपले जे तलाठी येतं, ग्रामसेवक येतं आणि तुमच्या भागातले तहसीलदार साहेब, त्यांना भेटून काय करायचं, पाहणी करायची. पण तुम्हाला सांगतो, ते खडून गेल्याची पाहणी केली, ते जर केल्याच्या नंतर मग ते तुम्हाला थोडीफार मदत भेटेल नसं न भेटेल, पण त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे की त्यांना कळविणे गरजेचं आहे आमच्या भागामध्ये खूप पाऊस पडला म्हणून. आणि शासनाला माझी विनंती, पंजाब डकच्या मार्फत मी विनंती करतो शेतकऱ्यामार्फत, की खूप म्हणजे शेतकऱ्याचा हाताशी तोंडाशी आलेला घात म्हणजे निघून गेला, कमीत कमी काहीतरी त्यांना मदत करावी, माझी एक विनंती आहे. अचानक वातावरणात बदल झाला की लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.